आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या धरणगाव तालुक्यात गावांमध्ये पहिल्याच पावसात नाले, पाझर तलाव, बंधारे तुडुंब भरलेले असून ते तुडुंब भरून वाहत आहेत। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून नाला खुली करण्याचं काम सुरू होतं। गेल्या अनेक वर्षात पहिल्याच पावसात नाले, पाझर तलाव तसंच बंधारे तुडुंब भरल्यानं परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी आनंद व्यक्त करतात। पहिला टप्पा हा 50 किलोमीटरच्या या ठिकाणी पार झाला। 1000 हेक्टरच्या वरती या ठिकाणी शेती जी आहे ती ओलाईत खाली येणार आहे। बंद पडलेले बोरवेल सुद्धा आज चालू झालेले आपण बघत आहोत। काल जो पाऊस झाला पहिल्याच पावसात एवढं पाणी वाहून वाहतंय आपण बघतोय। नाहीतर माझंही वय 35 आहे, बाकीच्यांचं वय 60 आहे, पण पहिल्या पावसात कधी नाले ओसंडून वाहताना आपण बघितले नाही। वरुण राजाने या ठिकाणी देवाने साथ दिली। धुळे जिल्ह्यात अखेर पावसानं जोरदार हजेरी लावली। सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता काहीसा दिलासा मिळाल्याचं बघायला मिळतंय। धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या 4ही तालुक्यांमध्ये जोरदार झालेल्या पावसानंतर शेती कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीला देखील सुरुवात केली आहे। तब्बल 2 आठवड्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धुळे जिल्ह्यामध्ये वरुण राजाने हजेरी लावली। गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात पाऊस होतोय आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळालाय। वरुण राजाने हजेरी लावल्यानंतर आता प्रत्यक्ष शेतामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे। आपण आहोत एका शेतामध्ये, आपण या ठिकाणी पाहू शकतो पेरण्यांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्र सुरू होऊन पावसाने मोठी ओढ दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या बहुतांश सर्व शेतकऱ्यांनी खरीपाची सगळी तयारी पूर्ण केलेली होती, मात्र पाऊस पडत नसल्यामुळे पेरण्या ह्या खोळंबलेल्या होत्या। मात्र आता जिल्ह्यात पाऊस आल्यानंतर, सर्वदूर पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने पेरणीला आता सुरुवात झालेली आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। या ठिकाणी मक्याची पेरणी होते। धुळे जिल्ह्यामध्ये कापूस खरं तर हे नगदी पीक आहे, मात्र या वर्षी पाऊस लांबल्यामुळे बहुतांश शेतकरी जे आहेत ते मक्याकडे वळलेले आहेत आणि या ठिकाणी मक्याची पेरणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी जे महिला मजूर जे आहेत या ठिकाणी मक्याची पेरणी या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात। एकूणच जिल्ह्यामध्ये एकूण खरीपाचं जे क्षेत्र आहे ते 3,80,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि यापैकी जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड होते। मात्र हे जरी खरं असलं तरी जिल्ह्यामध्ये यंदा जवळपास पाऊस लांबल्यामुळे 50%हून अधिक जे जिल्ह्यातलं क्षेत्र आहे ते देवाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पाऊसच लांबल्यामुळे शेतकरी जे ते आकाशाकडे डोळे लावून बसले होते। मात्र आता जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पेरणीला सुरुवात झालेली आणि त्यामुळे वरुण राजाने आता अशीच साथ द्यावी आणि सातत्य ठेवावं एवढीच माफक अपेक्षा जी आहे ते धुळे जिल्ह्यातील शेतकरी करतात। पेरण्या आता सुरू आहेत आणि अशाच पद्धतीने जर पाऊस राहिला तर निश्चितच या काळ्या मातीतून लवकरच पीक बहरताना दिसेल अशी आशा आता शेतकऱ्यांना आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे। तर जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील लागवडीच्या कामांना वेग आलाय। जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी कपाशी आणि तूर पिकांच्या लागवडीला सुरुवात केली असून शेतशिवारात सध्या लगबगीचं वातावरण पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी मशागतीची कामं पूर्ण करून पेरणी आणि लागवडीकडे वळलेत। यंदा चांगला पाऊस राहिल्यास उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पाऊस भरपूर झाल्यामुळे लागवड चालू आहे असल्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन पेरणी चालू आहे। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय। वाल्मिक नगर परिसरातील न्यू बाल विकास शाळेच्या पटांगणात पावसाचं पाणी साचलंय। विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावं लागतंय। विद्यार्थ्यांची गैरसोय होते आणि त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शाळेच्या आवारातच पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना या पाण्यातनं वाट काढत आपल्या शाळेकडे जावं लागतंय। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, करकीसह अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं आपण बघितलं होतं। करकी इथे साखरपुड्यासाठी आलेली खाजगी बस नाल्यावरून पाणी आल्यानं म्हणजे नाल्यावरून ते पाणी वाहत होतं, त्यामुळे अडकली होती। चालकानं तत्परता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला आणि या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं, तर काही दुकानात देखील पाणी शिरल्यानं दुकानातील साहित्याचं नुकसान झालंय।